मधला वेळ. संजय घरी आला, पाहतो आई नेहमीप्रमाणे त्या जुन्या लोखंडी बॉक्सशी काहीतरी करत होती. तेवढ्यात तो चिडतो. संजय, थोड्या त्रासिक सुरात. आई, रोज का उचलतेस हे जुने कागद? किती दिवस सांभाळून ठेवणार आहेस? नुसता धूळ खायला ठेवला आहे. आई गोंधळलेली नजरेने त्याच्याकडे पाहते, पण काहीच न बोलता त्या बॉक्सवर हात फिरवते. आई म्हणाली, माझ्या काही खास गोष्टी आहेत रे यात, ठेवू दे. संजय वैतागून हाताला आलेल्या बॉक्सचं झाकण उचलतो. तेवढ्यात आतून पिवळट, जुनाट बिलं, पावत्या, हॉस्पिटलच्या चिठ्ठ्या सांडतात. संजय चिडून एक कागद उचलतो. संजय हस्त म्हणाला, हे बघ, एवढं जुनं हॉस्पिटलचं बिल. काही कामाचं नाही हे आई. दे मला, फेकून देऊ. आई घाबरून पुढे येते, हातातले कागद दडवते. आई काही क्षण शांत राहते. तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं. मग ती एक एक कागद उचलते, अलगद हात फिरवते. आई कंपकंपत्या आवाजात म्हणाली, हे बघ ना, तू लहान होतास तेव्हा खूप आजारी होतास. डॉक्टर म्हणाले होते, कदाचित वाचणार नाही. संजय थक्क होऊन आईकडे बघतो. आई पुढे बोलतेच राहते. हे बिल त्या रात्रीचं, ज्या रात्री तुझ्यावर ऑपरेशन झालं. हळूहळू करून फेडलं सगळं, पण या कागदात माझा जीव आहे. संजयच्या नजरेसमोर ते दिवस जिवंत होतात. आई रात्र रात्र जागून त्याला झोपवायची, घाम पुसायची. पण त्याला तेव्हा काहीच कळलं नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो त्या बॉक्समधले कागद हलक्या हातांनी पुन्हा आत ठेवतो. आईचा हात धरतो, तिच्या डोळ्यात बघतो, म्हणतो, आई, मला माफ कर. मला वाटलं होतं या कागदांचा काहीच अर्थ नाही, पण हे तर तुझ्या त्यागाचा, माझ्या आयुष्याचा पुरावा आहे. आई हलकंसं हसते, त्याला जवळ ओढून घेते. आई आणि संजय दोघं एकमेकांना घट्ट धरून उभे. काही निधान सोनचांदी नसतं, ते फक्त आईच्या ममतेत आणि तिच्या आठवणींच्या कागदात गुप्त असतं.